हॅलो फ्रेंड्स, रसिका रुचिरा किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नारळी पौर्णिमा जवळ येते, तर आज आपण नारळाच्या वड्या बनवणार आहोत. तर चला बघूया यासाठी काय काय साहित्य लागतंय ते. नारळाच्या बर्फीसाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी एक बाउल डेसिकेटेड खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटी साखर. तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता, ॲड करू शकता त्याच्यात. अर्धा वाटी दूध, 1 ते 2 चमचे साजूक तूप घेतलंय, काजू आणि बदामाचे काप घेतले आणि वेलची पूड. चला तर बनवूया नारळाची बर्फी. यासाठी आपण आधी तूप टाकणार आहोत, साखर, साखरेमध्येच आपण दूध देखील टाकणार आहोत सुरुवातीला. साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आणि थोडा 1 तारीचा पाक होईपर्यंत आपण त्याला शिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला पाक रेडी आहे आणि 1 तारीचा झालाय की नाही हे पण तुम्ही बघू शकता. झालाय आपला 1 तारीचा पाक तयार आहे. आणि यात आता आपण खोबरं टाकणार आहोत डेसिकेटेड. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. तसेच आता आपण वेलची पूड टाकणार आहोत. मिश्रण सगळं एकजीव झाल्यानंतर ताटाला तूप लावून आपण थापून घ्यायचं. हे चांगलं एकसारखं एकजीव होऊ द्यायचं आहे कढईमध्ये आणि नंतरच मग बाहेर काढायचं. आता इथे आपण वड्या पाडण्यासाठी त्याला थापून घेणार आहोत ताटावर. हे गरम असतानाच चांगलं थापून घ्यायचंय. थंड होण्यासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते अजूनच छान वड्या पडतात त्याच्या. मी आता याचे चौकोनी काप करते. तुम्हाला हवे असेल तर वेगळ्या शेपचे सुद्धा तुम्ही करू शकता. यावर तुम्ही हे काजू बदामचे काप टाकायचे. आता हे मी 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या वड्या चांगल्या होतील.
तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपल्या नारळाच्या बर्फी तयार झाल्या आहेत। एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। थँक्यू फ्रेंड्स।